नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ह्या व्हिडिओत आपण बघूया की आमचा जो बॅक टोकिंग प्रॉडक्ट आहे हा तुम्ही कसा यूज करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 किलो गूळ घ्या आणि तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. त्याच पद्धतीनं तुम्हाला 500 ग्रॅम बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याशिवाय बघा आपण 20 लिटरची बादली जवळपास घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं बेसन पीठ टाकायचं आहे. त्याला सुद्धा तुम्हाला काय करायचं, मिक्सिंग करून घ्यायचं आहे. मिक्स करणं खूप गरजेचं आहे. असं स्वच्छ एखादी काठी घेऊन तुम्ही त्याला मिक्स केलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्हाला हे मिक्सिंग गुळाचं आणि बेसनचं जे मिश्रण आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे की आपला जो ॲक्च्युअली बॅक टोकिंग हा प्रॉडक्ट आहे, पावडर प्रॉडक्ट 1.5 किलोमध्ये येतो, तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्सिंग करून ठेवायचा आहे. तर आपण बेसन आणि गुळ का घालतो, तर आपल्या जी बॅक टोकिंग प्रॉडक्टमध्ये जे काही जीवाणू आहेत त्यांची संख्या अजून जास्त वाढण्यासाठी हा आपण असं गुळ आणि बेसन पीठ आपण टाकत आहे. त्याच्यानंतर बघा कशा पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहे, जे एकदम ग्रेव्ही टाईपमध्ये थोडंसं असं मिश्रण तयार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हा बॅक टोकिंग आपलं प्रॉडक्ट घ्या, 1.5 किलोचं पॅकेट असतं, पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून घ्या. व्हिडिओमध्ये बघू शकता की कसं आपण ते प्रॉडक्ट यूज करायचं आहे. तर बॅक टोकिंग हा प्रॉडक्ट मधली जी काही पावडर आहे ती काही पूर्णपणे सोल्युबल पावडर नाही आहे. त्यामुळे ती काही पूर्ण सोल्युबल नाही होणार, पण त्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे आपल्या ह्या द्रावणामध्ये मिक्स होईल. बघू शकता त्याच्या पद्धतीने पांढऱ्या रंगाची पूर्ण पावडर असते आणि तुम्हाला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा पूर्ण पुन्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडक्यात टाकून तुम्हाला 200 ते 300 लिटर पाण्यामध्ये याला आपल्या पिकाला कोणतंही पिकाचं, फळ पिके असतील, ऊस असेल, तर अशा सर्व पिकांना तुम्ही हे वापरू शकता. 200 ते 300 लिटर पाण्यातून तुम्हाला हे तुमच्या पिकाला सोडायचं आहे.